तिचं जरा ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला. बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं लग्नाबद्दल, प्रपोज केलं होतं. ते आहे सगळं आमच्याकडं. त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं, मॅडम असं नाही, म्हणजे रिलेशन आपलं ही आहे, आम्ही क्लोज मानतो, असं नाही, असं माझ्या मनात काय नाही. त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती. त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं, म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं अजिबात. त्यानंतर ना इथं आल्यानंतर, लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर सगळं ती घरातलं सगळं तिने दिवाळीचं केलं होतं. रांगोळी काढून आईला फराळ बनवलं, सगळं फटाकडे वाजवले, फोटो काढले. प्रॉब्लेम हा झाला, फोटो काढल्यानंतर ना आमची फॅमिली, आम्ही सगळे, म्हणजे मी नव्हते, माझ्या बहीण सगळ्या बसल्या होत्या. त्यानंतर माझी बहीण इथंच होती मोठी, ती सुद्धा, आणि हे दोघे इथंच बसले होते. तर त्यांनी फोटो पाहिले आणि म्हणले, दादा तुला कळत नाही का, असे फोटो काढतात का, असं नाही का, व्यवस्थितच काढलं नाही. आणि त्या एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या, मी जसं बोलते तसं नव्हत्या, त्या वेगळ्या टोन मध्ये बोलत होत्या. म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं, म्हणजे बोलल्यामुळे तो एवढाच बोलला की मॅडम असं बोलू नका, मला असं बोललेलं आवडत नाही म्हणून. एवढं बोलला म्हणून त्यांनी त्याला इतकं म्हणजे निघून गेल्या त्या. त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना मग तो म्हणला, मॅडम तुम्हाला माझा राग आला असला बोललेला तर तो सॉरी. म्हणला मी अगोदरच माझ्या टेन्शन मध्ये, माझे खूप मॅटर झाले, मला टेन्शन आहे, मी डिप्रेशन मध्ये, आणि त्याच्यात तुम्ही असं करता, तुम्हाला मला काळजीच नाही, असं वगैरे त्यांचं कम्युनिकेशन ते पण आहे. आम्ही नंतर तुम्हाला